पालक तथा विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या अगोदरच्या दोन व्यक्तींनी किंबहुना सरपंचांनी व्यासपीठाची सर्वांची माहिती दिलेली आहे. आशाताई असतील, आमचे संतोषदादा असतील, वाणी साहेब असतील, सरपंच आहे, जयसिंग आहे, किरण आहे. नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, कारण आम्ही व्यासपीठावर बसतोय आणि जनता खाली बसलेली आहे. खाली बसलेल्यांना भाषणामध्ये रस नाही. लहान लहान चिमुकल्यांचा स्पर्धेचं नियोजन आहे. धन्यवाद त्या मुलांना देईलच, पण त्या मुलांना शिक्षण आणि त्या मुलांच्या असलेल्या मनामधल्या त्यांच्या आतमधल्या रुतलेल्या ज्या कला आहेत त्या कला काढण्याचं काम आमचे शिक्षक करतात. तर त्या शिक्षकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत की ते शिक्षक आपल्याला सहकार्य करतात, कारण पिढी घडवायचं काम करतात वाणी साहेब. आणि अशा शिक्षकांच्या पाठीमागे उभं राहणं खरं आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शाळेच्या माध्यमातून असणाऱ्या विविध कामाच्या नियोजनामध्ये आशाताईंनी तो फंड दिलेला आहे. पत्राच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे. जिथं ज्ञानदान मिळतं त्या ज्ञानदानाच्या माध्यमातून त्या शाळेला आपण पत्र टाकून दिलेलं आहे. विविध विकास कामाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आणि या मठमध्ये विकासाचा महामेरू नव्हे तर विकासाचा झपाटा चालू आहे. खरं या कार्यक्रमाला आमदार साहेब स्वतः येणार होते, तसं अशोक पानसरे असतील आणि महेंद्र सिंह यांच्यावर बोलणं झालं होतं, पण अचानक दादांना काही कामानिमित्त, मीटिंग नाही, अचानक काही कामानिमित्त आमदार साहेबांना पुणे इथं जावं लागलं. आणि अशोकला फोन करून सांगण्यात आलं की बाबा मला येता येतं नाही, काही कामानिमित्त मी पुण्याला जात आहे. पण माझ्या वतीने माझे बंधू येतील, जयसिंग येईल, किरण येईल. खरं वास्तविकता आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो आहे. माझ्याकडे कोणता अधिकार नाही आणि ती अधिकाऱ्याची माती नाही, पण या शिक्षकांचं मानव तेवढं कौतुक थोडं आहे. अंगण सेविका असतील, त्या शिक्षिका असतील, लहान लहान बाळं असतात, त्यांचं आल्यापासून तर सध्यापर्यंत जे नियोजन त्या अंगणवाडी शिक्षिका घेतात त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर, इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण मुलांना, येणाऱ्या पिढीला उत्तरोत्तर अशीच प्रगती करत या देशाचं आपलं नाव लौकिक करण्यासाठी आपण त्यांना चांगले शुभाशीर्वाद आणि चांगलं शिक्षण द्यावं हीच प्रभूंची प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा शुभेच्छा देतो माझ्या वतीने. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले माझे जयसिंग भाऊ असतील, किरण असेल, अशोक असेल, सर्वांच्या वतीने तालुक्याचे लोकप्रिय आमदार किल्ले शिवणीचे शिलेदार आमदार साहेब शरददादा सोनवणे यांच्या वतीने या चाललेल्या कार्यक्रमाला लाख मोठ्याच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो. धन्यवाद.